Thank you, Kotube. Thank you, Kotoweb. Thank you to GoToWeb. Thank you, GoToWeb. थँक्यू कोटवेब. Thank you to Kotoweb and all the members. Thanks to Kotoweb team. सगळ्यांना थँक्यू. नेक्स्ट प्रोजेक्ट आहे धनश्रीच्या ग्रुपमधून इव्हेंटस सृष्टी राऊत, श्रावणी मर्दने, शिवतेज घाडगे, अब्दुल रहमान फकीर. प्रोजेक्ट इव्हेंटस. जोरदार टाळायला पाहिजे याच्यासाठी. गुड आफ्टरनून पॅनल. माझं नाव सृष्टी राऊत आहे. आमच्या ग्रुपचं नाव वाईट ट्रू कोटर्स आहेत आणि आमचे मेंबर्स आहेत शिवतेज घाडगे, अब्दुल रहमान फकीर आणि श्रावणी मर्दने. मला ही ॲपची आयडिया बेसिकली एका रिअल लाईफ एक्झाम्पलमुळे आली, जे पाहिल्यावर मला वाटलं की आपण एका ॲप थ्रू प्रॉपर सिस्टमॅटिक वेमध्ये प्रेझेंट केलं तर खूप लोकांना हे बेनिफिशियल ठरेल. आपल्या आजूबाजूला हजारो इव्हेंट्स होत असतात, जसं वेडिंग झालं, रिसेप्शन झालं, संगीत, बर्थडे पार्टीज, कॉर्पोरेट पार्टीज. बट आणि आपण त्यांना लाखोमध्ये डेकोरेशनला खर्च करतो, त्यांच्या सेटअपला खर्च करतो. पूर्ण वेडिंग असेल तर राईट फ्रॉम एंट्रन्स, मंडप सगळं झालं. पण तसं पाहायला गेलं तर ते नेक्स्ट डे तो इव्हेंट झालं की ते डिसमॅन्टल केलं जातं. इवन इफ जे फ्लावर्स डेकोरेशनसाठी आपण यूज करतो आहे, जे सेटअप यूज करतो आहे ते इंटॅक्ट असतं, फ्लावर फ्रेश असतात, तरी पण ते डिसमॅन्टल केलं जातं. बट नेक्स्ट डे त्याच लोकेशनवर सिमिलर इव्हेंट होणार असेल आणि त्यांना ते सेटअप रियूज करता आलं तर, प्लस त्यांना जर त्या सेटअपची कॉस्ट स्प्लिट अँड शेअर करता आली तर, इथेच आमचा ॲप इव्हेंटस पिक्चरमध्ये येतं. फॉर एक्झाम्पल, इफ युजर 1चं वेडिंग आज आहे आणि युजर 2चं वेडिंग आज आहे, सो युजर 1 आणि 2 एकमेकांसोबत कोलॅबरेट करू शकतात. ते डिसाईड करू शकतात की त्यांना डेकोरेशन कसं हवं आहे, त्यांना सेटअप कसं हवं आहे. प्लस युजर 1च्या डे 1च्या दिवशीच फक्त ते सेटअप केलं जाईल. युजर 2ला फार काही स्क्रॅचपासून बिल्ड करायची गरज नाही आहे. तो फक्त थोडेफार फ्लावर्स फ्रेशन अप करेल आणि ज्याच्यासोबत त्याचं वेडिंग आहे त्यांचं बोर्ड बदलेल, नाहीतर गडबड होईल आणि दॅट्स इट. दॅट्स डन. त्याच्यामुळे जर ते एकमेकांसोबत, इथे फायदा कसं होतं आहे की ते एकमेकांसोबत कॉस्ट पण शेअर करतात, तो सेटअप रियूज होतो आहे, वेस्टेज खूप अवॉइड होतं, हे इको फ्रेंडली आहे. आणि वेंडर्सचा बेनिफिट असा की त्यांचा होणारा मॅन पॉवर जो आहे, त्यांचा होणारा ट्रान्सपोर्टेशनचा खर्च, रॉ मटेरियलचा खर्च हा पण एकदाच होतो आहे. प्लस त्यांचं थोडंफार काही जे कमिशन असेल ते घेऊन ते त्यांना पॅकेजेस तसे ऑफर करू शकतात. सो इव्हेंटस एक असा प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतो जिथे होस्ट त्यांचे युजर्स त्यांचे इव्हेंट्स ॲड करू शकतात, दुसऱ्यांचे ॲड केलेले इव्हेंट्स पाहू शकतात. आणि इफ सेम डे और नेक्स्ट डे इव्हेंट फॉल होत असेल तर ते एकमेकांसोबत कॉस्ट कोलॅबरेट करून इनॅप चॅट करून शेअर करू शकतात, डेकॉर कसं आहे ते डिस्कस करू शकतात आणि ट्रान्सपरन्सीसाठी वेंडर्सला पण ॲड करू शकतात. तर आपण प्रिव्हियसली क्रिएटेड युजर बघूया. आम्ही साइनअप विथ OTP व्हेरिफिकेशन ठेवलेलं आहे. फायरबेसची सर्व्हिस वापरली आहेत सर्व्हिस प्रोव्हायडर. तर इथे आता आपण स्टार्टिंगला आलो, हा आमचा होम पेज आहे. त्यामध्ये युजर दाखवतात की मल्टिपल इव्हेंट्सच्या कॅटेगरीज आहेत. तर स्प्लिट, सेव्ह, ग्रुप बुकिंग आणि सोलो अशा 3 टाईपच्या इव्हेंट कॅटेगरीज ठेवलेल्या आहेत आम्ही. त्यानंतर इथं हायलाईट्स अँड ऑफर्समध्ये जे काही रिसेंट हायलाइटेड इव्हेंट्स असतील ते दिसतील. त्यानंतर आयडियाच्या सेक्शनमध्ये इथे ट्रेंडिंग वेंडर्सचे रिव्ह्यूज वगैरे जे काय असतील ते दिसतील. आणि आयडियाच्या सेक्शनमध्ये ट्रेंडिंग आयडियाज म्हणजे युजर आपल्या ॲपशी इंटरॅक्शन कसं राहील ह्याच्यासाठी आयडियाचं सेक्शन ठेवलेलं आहे. तर आपण इव्हेंट ॲड करू नवीन. आता इथे इव्हेंट ॲड करताना भरपूर काही इव्हेंटच्या कॅटेगरीज ठेवलेल्या आहेत. म्हणजे वेडिंग झालं, बर्थडे, कॉर्पोरेट पार्टीज, एंगेजमेंट जे काय असतील ते सगळे इव्हेंट्स ते आपण सर्च करू शकतो, आयदर फिल्टर करू शकतो. तर वेडिंग सिलेक्ट केल्यानंतर आता इथं स्प्लिट अँड सेव्ह, ग्रुप वेंडर. आता हे युजरला कळावं की नक्की स्प्लिट आणि सेव्ह काय आहे किंवा ग्रुप वेंडर बुकिंग प्लॅन आहे किंवा सोलो काय आहे. ग्रुप वेंडर बुकिंगचं बेसिकली असं आहे की समजा असं नेसेसरी नाही आहे की आपल्या दुसऱ्यांचा इव्हेंट आपल्या इव्हेंटसोबत सेम डे किंवा नेक्स्ट डे फॉलो होईल. इथे स्प्लिट अँड सेव्हचं सिनारिओ नाही होणार. पण जसं मी बोललो, आपण दुसऱ्या होस्टचे इव्हेंट्स पाहू शकतो, त्या कॅलेंडरवर लॉक इव्हेंट्स पाहू शकतो. तर त्या सिच्युएशनमध्ये मला माहिती आहे की माझा इव्हेंट ह्या वीक आहे, दुसरा इव्हेंट युजरचा इव्हेंट नेक्स्ट वीक आहे आणि तिसऱ्याचा त्याच्या नेक्स्ट वीक आहे. आम्ही सगळे एकत्र येऊन वेंडरकडे जाऊ शकतो आणि त्याला पॅकेज मागू शकतो की बाबा तो मला ग्रुप डिस्काउंट दे. सो बेसिकली वेंडरचं बेनिफिट असं की त्याला फिक्स्ड बिझनेस मिळतो आहे. सो ही विल बी रेडी की त्यांना ह्यूज डिस्काउंट देण्यासाठी. आणि इथे थोडं का होईना सेविंग्स पण त्या सिच्युएशनमध्ये आपल्याला ते मॅटर करतं. आणि सोलो म्हणजे सोलोचं असं आहे की एखाद्याला ह्या भानगडीत नाही पडायचं आहे. जसं ग्रुप वेंडर बुकिंग झालं स्प्लिट, तो सोलो इव्हेंट पण बाकी फॅसिलिटीज पण अवेल करू शकतो आपल्या ॲपची.
स्प्लिट आणि सेव्ह जे आपल्या ॲपची मेन फंक्शनॅलिटी आहे तिथं आपण इव्हेंट ॲड करू. इथे इव्हेंटच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही कसं ठेवलेलं आहे म्हणजे इव्हेंटचं नाव जे काही त्याच्या इव्हेंटचे डिटेल्स असतील, स्टार्ट टाईम, एंड टाईम, त्यानंतर इव्हेंटचं डिस्क्रिप्शन, जे काय व्हेन्यू नेम, इव्हेंट कोणत्या सिटीत आहे वगैरे ते सगळे डिटेल्स भरेल. आणि त्यानंतर मग इथे आता इंटरेस्टेड इन कोलॅबरेशन हे 2 इव्हेंट आहेत. म्हणजे आता ह्या फ्लॅगवर आम्ही हँडल काय केलं आहे की आता समजा एका युजरने एक इव्हेंट क्रिएट केलं तर त्या इव्हेंटची चेनिंग ठेवलेली आहे. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा युजर आला, त्यांनी इव्हेंट बनवला, त्यांनी त्याला कोलॅबरेशन रिक्वेस्ट टाकली, म्हणजे प्रिव्हियसली क्रिएटेड युजर 1 जो होता तो त्या इव्हेंटचा होस्ट झाला. त्यानंतर जर दुसरा आता ह्यांनी स्वतःचा इव्हेंट क्रिएट केला आहे आणि जर समजा तिसऱ्याला येऊन रिक्वेस्ट टाकायचे पण ह्यांची चेनिंग तुटली नाही पाहिजे तर ते चेनिंग मेंटेन करू शकतात. आणि ह्या फ्लॅगवर काय तर ते जर समजा एखादे युजर इंटरेस्टेड आहे की मी दुसऱ्याबरोबर शेअर करायला तयार आहे पण मी आणखीन पुढे चेनिंग मेंटेन नाही ठेवणार आहे तर कोलॅबरेशनचा फ्लॅग डिसेबल पण करू शकतो तो असं. आता आपण लॉक्ड इव्हेंट्समध्ये जाऊन पाहूया. आपल्याला कॅलेंडर दिसेल, त्यामध्ये आपण जो इव्हेंट क्रिएट केला ती पण त्या इव्हेंटचे डिटेल्स सगळं पाहू शकतो. प्लस ते दुसऱ्या होस्टचे इव्हेंट्स आहेत त्याचे पण इथे आपण सिलेक्ट केलेलं स्प्लिट आणि सेव्हच्या कॅटेगरीनुसार मग इथे जे सिलेक्ट केलेले इव्हेंट्स असतील त्या दुसऱ्या ज्यांनी इव्हेंट क्रिएट ऑलरेडी प्रिव्हियसली क्रिएट करून ठेवलेत ते इव्हेंट इथे दिसतील. आपण ते फिल्टर पण करू शकतो किंवा आयदर इथून पण रिक्वेस्ट सेंड करू शकतो. पर्टिक्युलर इव्हेंट सर्च करायचं असेल तर आपण ते फिल्टर आउट करू. क्रिएट केलं रिक्वेस्ट टू कोलॅबरेट करू आपण. दुसऱ्यांच्या इव्हेंटला आपण रिक्वेस्ट पाठवतो सो दॅट आपण त्यांच्याशी कनेक्ट करू शकतो, चॅट करू शकतो असं. चेक करा आले खरे. आता आपण पाहूया त्या दुसऱ्या युजरला ती रिक्वेस्ट आली. त्या दुसऱ्या युजरचे जे काही वेंडर्स असतील त्यांना बुक केलेले प्रिव्हियसली इव्हेंटचे ते वेंडर्स इथं त्याला दिसतील की कोणते वेंडर्स होते त्यांनी बुक केलेले. त्या वेंडर्स बरोबर आपण डिरेक्टली हे करू शकतो, रीच आउट करू शकतो की बाबा आम्हाला बुकिंग करायचं किंवा काय. त्यानंतर इथे आता आपण बघू शकतो की ह्या प्रिव्हियसली जो होस्ट होता त्या होस्टच्या लॉग इनमध्ये माय इव्हेंट्समध्ये आता ह्या रिक्वेस्ट टू कोलॅबरेशनमध्ये 2 टॅब आहेत जनरली की रिक्वेस्टेड बाय यू आणि रिक्वेस्टेड टू यू. म्हणजे रिक्वेस्ट टू यू मध्ये काय होईल की ज्या काही युजरने रिक्वेस्ट पाठवलेल्या असतील त्या त्याला रिक्वेस्ट दिसतील. त्यानंतर आता इथून रिक्वेस्ट आपण ॲक्सेप्ट करू. रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केल्यानंतर याला इकडे दिसेल रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केल्यानंतर ह्याला रिक्वेस्टेड बाय यूमध्ये इथं त्याचे इव्हेंटचे डिटेल आणि होस्टचे डिटेल सगळे दिसतील की होस्ट कोण आहे, त्यानंतर त्याचे डिटेल्स काय आहेत वगैरे. त्यानंतर अपकमिंग इव्हेंट्समध्ये जर समजा आपल्याला एखादा आपला स्वतःचा इव्हेंट जो काय आपण क्रिएट केला होता तो जर कस्टमाइज करायचा असेल तर तो करू शकतो. म्हणजे त्या इव्हेंटचे डिटेल्स जे काय असतील ते. त्यानंतर इथे आम्ही बजेट ट्रॅकर ठेवलं आहे. म्हणजे आता इव्हेंट आहे तर बजेट पाहिजे आहे आणि ह्याचं कसं ठेवलं आहे म्हणजे आता आपण इव्हेंट तर पब्लिकली करतो आहे. म्हणजे जर समजा स्प्लिट आणि सेव्ह केला किंवा ग्रुप वेंडर बुकिंग प्लॅन केला तर इथे आपण पब्लिकली इव्हेंटचं ठेवतो आहे. पण मग प्रत्येकाच्या इव्हेंटचं बजेट तर पब्लिकली करू शकत नाही. मग प्रत्येक युजर आय डी त्या इव्हेंट आय डीच्या ह्याच्यावर आम्ही बजेटचं व्हॅलिडेशन केलं आहे. बजेटच्या व्हॅलिडेशनमध्ये इथं पायचार्टमध्ये आपण सिलेक्ट केलेल्या कॅटेगरीजनुसार बजेट ॲड इथे सिलेक्ट केलेल्या कॅटेगरीजनुसार बजेट ॲड करू शकतो की प्रिव्हियसली जे काही सिलेक्टेड कॅटेगरीज असतील म्हणजे डेकोरेटर झाला, केटरर झाला. त्यानंतर इथे आम्ही असं पण व्हॅलिडेशन केलं की जर समजा आता इनिशियल बजेट त्यांनी सेटअप केलं त्या इव्हेंटचं जे काही टोटल बजेट होतं आणि ते जर ओव्हरफ्लो झालं तर ते अपडेट व्हायच्या पायचार्टला अपडेट व्हायच्या आधी किंवा फायरबेसला अपडेट व्हायच्या आधी युजरलाच विजिबल राहील की तुमचं बजेट ओव्हरफ्लो होतं आहे म्हणून. त्यानंतर बजेट सेव्ह केल्यानंतर आपण इथं बुकड वेंडर्समध्ये आता समजा त्यांनी स्वतःच्या इव्हेंटचे जे काही वेंडर्स बुक केलेत ते इथं त्याला दिसू शकतात. तो इथून पण सेंड करू शकतो किंवा वेंडरचे सगळ्या ॲपचे वेंडर पण म्हणजे एक्सप्लोअर करू शकतो. ह्यामध्ये आता इथे जे काय आम्ही इव्हेंटचे टाईपचे वेंडर ठेवलेले ते वेंडर दिसतात आहेत. आता जर समजा सिलेक्ट केलं सपोज फोटोग्राफी सिलेक्ट केल्यानंतर ॲपमध्ये जे काही फोटोग्राफीचे सगळे युजर आहेत ते युजर दिसतील. त्यानंतर ते युजर आपण सर्च पण करू शकतो, आयदर सिटी वाईज फिल्टर पण करू शकतो. म्हणजे आपला इव्हेंट कोणत्या सिटीत आहे तर
त्या सिटीतला किंवा शेजारच्या सिटीजमधला जर वेंडर बुक केला तर ते इझिली राहील असं युजर थ्रू. त्यानंतर आपण वेंडरचं प्रोफाईल बघू. वेंडरच्या प्रोफाईलमध्ये ते जे त्यांनी जे काही कस्टमाइज केलेलं प्रोफाईल आहे ते दिसेल. इथं पॅकेजेस दिसतील की त्यांनी अपग्रेड केलेले जे काही पॅकेजेस आहेत, म्हणजे कोणते पॅकेजेस त्यांनी तिकडून ठेवलेत हे फंक्शनल आहे. त्यांनी जे अपडेट केलेले पॅकेजेस आहेत तेच इथं विजिबल होतात. आता आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्मला गेलो किंवा काय केलं, एखादी सर्व्हिस बुक करतोय किंवा एखादं काय वस्तू परचेस करतोय, तर त्या वस्तूचे रिव्ह्यूज बघतो आपण पहिल्यांदा. म्हणजे प्रिव्हियसली घेतलेले युजर्सनी जर त्या रिव्ह्यूजनी हेल्पफुल राहू शकतो. तर इथं आम्ही असं ठेवलेलं आहे की प्रिव्हियसली क्रिएटेड जे काही युजर असतील त्यांनी दिलेल्या रिव्ह्यूजवरनं युजरला हेल्पफुल जाईल की ह्या व्हेंडरची सर्व्हिस कशी आहे काय. आपण सेंड रिक्वेस्ट करू. इथून सेंड रिक्वेस्ट केल्यानंतर आपण इथं 3 कॅटेगरीज ठेवल्यात, सोलो, स्प्लिट आणि बल्क. आपला जो काही इव्हेंट असेल तो त्या इव्हेंटसाठी स्पेसिफिक त्या इव्हेंटसाठी हा वेंडर बुक करू शकतो. बॅक जा. त्यानंतर इथं आता रिक्वेस्ट अप्रुव्हलमध्ये पेंडिंग रिक्वेस्ट दिसेल. ह्या रिक्वेस्टचे पूर्ण डिटेल्स सगळे डिस्कनेक्ट झाला का फास्ट. इथे दिसेल आपल्याला ही वेंडर साईड आहे. वेंडर साईडमध्ये त्याच्या पेंडिंग रिक्वेस्ट दिसतील, ज्या काही पेंडिंग रिक्वेस्ट आलेत. आता आपल्याला इकडून जर रिक्वेस्ट आलेत तर त्याला त्या होस्टचे सगळे डिटेल्स दिसतील आणि मग तो इथून रिक्वेस्ट अप्रूव्ह करू शकतो. आता इथं रिक्वेस्ट अप्रूव्ह झाली, कर कॅन्सल. इथं रिक्वेस्ट अप्रूव्ह झाल्यानंतर त्या रिक्वेस्टला आता आपण बघितलं की युजरला त्या स्पेसिफिक वेंडरचा रिव्ह्यू देता येत होता. तर तो रिव्ह्यू इथून ॲक्सेप्टेड, म्हणजे आपली जी रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली होती त्या ॲक्सेप्टेड रिक्वेस्टमधून तो त्याला रिव्ह्यू देऊ शकतो असं. रिक्वेस्ट आता ही रिक्वेस्ट आपण करंटली ॲक्सेप्ट केली तर इथं रेटिव्हर एक्सपिरियन्स करून युजर त्या स्पेसिफिक वेंडरला रेटिंग देऊ शकतो. त्यानंतर म्हणजे आता युजरला आणि वेंडरला जर कम्युनिकेशन करायचं आहे किंवा आता आपला स्प्लिट इव्हेंट आणि बल्क इव्हेंट होता, तर युजरला आणि वेंडरला जर कम्युनिकेशन करायचं आहे तर इन ॲप चॅट पण ठेवलेलं आहे. ह्या चॅटच्या सेक्शनमध्ये आता इन ॲप चॅट ठेवलं तर इथं डायरेक्ट चॅट, ग्रुप चॅट आणि ऑल चॅटमध्ये फिल्टर केलेलं आहे. तिथं आपण कस्टमाइज करू शकतो. इथं ग्रुप चॅटमध्ये आता इथं आम्ही कसं ठेवलेलं आहे, म्हणजे युजर्समध्ये तो जर युजर ॲड करताना तो मल्टिपल युजर ॲड करू शकतो. तर युजरच्या कलेक्शनमध्ये 3 आहेत, एक कोलॅबरेटर युजर आणि जर समजा आता त्याला वेंडर बुक करायचं आहे पण त्यांनी ऑलरेडी वेंडरला जर हायर रिक्वेस्ट पाठवली नसेल आणि त्याला जर वेंडर बरोबर कम्युनिकेट करायचं आहे तर कसं ठेवलं आहे, म्हणजे जर तो वेंडर विशलिस्टेड असेल आणि जर पॅकेजमध्ये त्यांना काही निगोशिएशन करायचं असेल तर तो त्या वेंडर बरोबर पण चॅट करू शकतात. इमेज वगैरे ॲड करू शकतात, ते इमेज फायरबेसला त्यानंतर तसंच आपण व्हॉट्सअप सिमिलर लाईक व्हॉट्सअप रिप्लायचं पण मेसेजला रिप्लाय सुद्धा फीचर ॲड केलंय आणि मेसेजला रिॲक्ट फीचर ॲड केलंय ते सुद्धा. वेंडर साईडच्या फ्लोमध्ये आता आपण वेंडर तिकडून रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली होती तर ती रिक्वेस्ट ॲक्सेप्टेडमध्ये ह्याला दिसेल स्प्लिट, सोलो आणि बल्कमध्ये तो त्याचे इव्हेंट्स हे करू शकतो. करणं स्क्रोल स्प्लिट, सेव्ह आणि बल्कमध्ये तो त्याचे इव्हेंट कॅटेगराईज करू शकतो आणि व्ह्यू डिटेल्समध्ये त्या स्पेसिफिक इव्हेंटचे डिटेल्स पण बघू शकतो, जे काही होस्टने अपलोड केले होते ते सगळे डिटेल्स बॅक जा.
त्यानंतर आता इथे कॅपिटल जर वेंडरला आता त्याचं स्वतःचं कॅपिटल मॅनेज करायचं आहे तर तो इनिशियल इन्व्हेस्टमेंटमध्ये आला. त्यानंतर जर समजा त्यानं इनिशियल कॅपिटल काहीतरी सेट करून ठेवलं आणि त्याला त्याचा प्रॉफिट किंवा लॉसचं जर हे करायचं आहे तर तो त्याचा पण ट्रॅक ठेवू शकतो. हे म्हणजे इथं डायरेक्ट चार्ट वापरला आहे, तो त्याची इन्कम आणि एक्सपेन्स ॲड करू शकतो. आता इथं कर ना स्क्रोल खाली वरती. इथं रिसेंटली इन्कम आणि आता हा स्टेबल आहे म्हणजे इनिशियल कॅपिटल आणि करंट बॅलन्स त्याचा सेम आहे. जर ह्याने इकडून एक्सपेन्स ऍड केला तर त्याला तिकडं त्याचं प्रॉफिट आणि लॉस विजिबल होईल. त्यानंतर वेंडर पॅकेजेसमध्ये कसं ठेवलेलं, वेंडरच्या प्रोफाईलमध्ये कसं ठेवलेलं आहे, एडिट प्रोफाईलमध्ये तो त्याची पर्सनल इन्फॉर्मेशन कस्टमाइज करू शकतो. जर चेंज ईमेल किंवा बिझनेस इन्फॉर्मेशन त्याची जी काय असेल ती बिझनेस इन्फॉर्मेशन पण तो एडिट करू शकतो. आणि आता आपण तिकडे पॅकेजेसचा सेक्शन पाहिला, त्या पॅकेजेसच्या सेक्शनमध्ये त्यांनी तिकडून जे सिल्वर, गोल्ड आणि प्लॅटिनम पॅकेजेसचे बघितलेले तो इथून क्रिएट पॅकेज पण करू शकतो. अदरवाईज जुन्या पॅकेजेसला एडिट पण करू शकतो. इथं आम्ही कॅटेगरीज वाईज ऑलरेडी पॅकेजेस ठेवलेले आहेत तर ते वेंडरला सोपं जाईल. त्यानंतर मग आता आपल्याला AIचा सिनेरिओ बघतोय आपण तर AIचा AI मध्ये कसं इव्हेंटला जर AI पाहिजे असेल इव्हेंट मॅनेजमेंट करताना AI कडून आयडियाज पाहिजे असतील तर त्याला त्या आयडियाज शोधू मॅनेज शकतो, करू शकतो. त्याला आयडिया विचारू शकतो रेफरन्ससाठी. चॅटबॉट हा फक्त चॅटबॉट नाही आहे तर आपण जुनी जी युजर हिस्ट्री हे केलं आहे कॉन्टेक्स्ट बेस आपण त्याच्यावर क्वेश्चन विचारू शकतो. युजर ID बेसवर त्याची हिस्ट्री पाहू शकतो. आपण एखादा त्याला प्रॉम्प्ट देऊन पाहूया की बजेटमध्ये डेकोरेशन आपण कसं हे करू शकतो, त्याला आपण प्रॉम्प्ट देऊन पाहूया. हां ठीक आहे. आणि हिस्ट्री बेस्ड आपण त्याच्यावर क्वेश्चन्स विचारू शकतो जुन्या कॉन्टेक्स्ट बेसवर. आणि आपण आता नोटिफिकेशनची स्क्रीन पाहूया. नोटिफिकेशनमध्ये युजरला आलेले त्यांनी कोलॅबरेटेड पाठवलेले रिक्वेस्ट, त्याला आलेले मेसेजेस किंवा त्यांनी एखादी कंप्लेंट रेज केली असेल तर ते रिझॉल्व झाले की नाही ते दिसू शकतं. प्लस आपण रीड अनरीड मेसेजेस फिल्टर आउट करू शकतो. दिस वीक, लास्ट वीक या बेसिसवर आपण फिल्टर आउट करू शकतो. एडिट प्रोफाईलमध्ये आपण प्रोफाईल एडिट करू शकतो. बाकी कॉन्टॅक्ट अँड सपोर्ट आहे, प्रायव्हसी पॉलिसी आहे, टर्म्स अँड कंडिशन्स आहेत जे रीड करून युजरला आमचे सगळं याच्याबद्दल कळेल. हा कंप्लेंटचा सेक्शन आहे. जर युजरला काही इश्यूज असतील वेंडरबद्दल किंवा ॲपबद्दल तर तो इथून इमेज अपलोड करून डिस्क्रिप्शन देऊन कंप्लेंट पण रजिस्टर करू शकतो. आणि इथं खाली टाईमलाईन पण मेंटेन केले की कंप्लेंटचे काय अपडेट आले वगैरे. आता ॲडमिन साईड बघू आपण. तर त्यावेळेस युजर साईडला आयडियाज जे दिसतात ते इथून ॲडमिन अपलोड करू शकतो. ॲपची आणि बाकीच्या युजर्सची जे इंटरॅक्शन असतं ते मेंटेन राहण्यासाठी आयडियाचं सेक्शन केलं आहे जो ॲडमिन आयडिया हे करेल आणि त्याला ते युजर साईडला दिसतील असं. आणखी एक सेक्शन आहे NGOचं सेक्शन. तर का ठेवलं आहे, आता इव्हेंट कंप्लीट झाला तर आता काही उरले असतील फूड्स वगैरे, क्लोथिंग्स वगैरे, तुमच्या मनात आलं डोनेट करू आपण तर त्यासाठी NGO ठेवलं आहे. एवढं इको फ्रेंडली आहेच ॲप, आपण ऑलरेडी एवढं त्याला मॅनेजमेंट करतो आहे तर एक NGO ॲड करून पण आपण त्याला अजून इको फ्रेंडली केलं आहे. ॲडमिन साईडला आता युजरला काही ऑथेंटिकेशनला प्रॉब्लेम आला तर ॲडमिन साईडनी पण युजर ॲड करू शकतो, हे पण ठेवले. ठीक. NGO नोटिफिकेशन पण ठेवलं. आयडिया सेक्शन युजर रिव्ह्यू करू शकतो, सेव्ह करू शकतो आणि व्हॉट्सअपवर शेअर वगैरे करू शकतो. व्हॉट्सअपवर पण आयडियाज आपण त्यांना शेअर करू शकतो, दुसरे जे आपल्या इन ॲप युजर्स नाही आहेत त्यांना. आता इव्हेंट एका कंप्लिटेड इव्हेंट्समध्ये जा.
आता इथं आहे नोटिफाय एन जी ओज. इथून फॉर्म भरून एन जी ओजला नोटिफाय करू शकतो. नियर बाय सगळे एन जी ओजला हा नोटिफिकेशन जाईल. तर इथे रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करून मग ते पिक केल्यावर ते कंप्लीट वगैरे करू शकतो. एवढेच. ठीक आहे. अबाउट अबाउटसचं पेज. थँक्यू इन्क्युबेटर्स. मस्त केलं आहे प्रोजेक्ट. एकदम UI खूपच नेक्स्ट लेवल केलं. म्हणजे थीम म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट डिझाईन करण्यापेक्षा काहीतरी वेगळी थीम प्ले करू शकत होतो आम्ही या ॲपला घेऊन. पण तुम्ही तो विचार केला की कन्सिस्टन्सी ठेवले पूर्ण UI सगळं. म्हणजे ओव्हरऑल आम्ही बघितलं ना, फीचर्स तर बेस्ट होते. म्हणजे इव्हेंटमधला आत्तापर्यंत जेवढे आम्ही इव्हेंटचं ॲप बघितलं त्याच्यामध्ये बेस्ट ॲप होते. ठीक आहे. खूप 2-3 सुपर एक्समधनं बोलते. कारण की खूप पॉईंट होते असे छोटे छोटे की जे तुम्ही कव्हर केले. आणि ते कोलॅबरेशनवाला पण तो पण पॉईंट युनिक होता. म्हणजे ह्या ह्याच्यामध्ये नाही विचार करत रे असं म्हणजे की कोलॅबरेशन कसं होऊ शकतं. पण त्याच दिवशी जर इव्हेंट असेल तर ते पण पॉसिबल आहे. आणि ते NGOचा एक पॉईंट होता. म्हणजे मी यांना विचारलं की ते का ठेवलं होतं तुम्ही NGO. म्हणजे रन टाइमला आम्हाला झालं ऑलमोस्ट म्हणजे चेंजेस वगैरे करून. तर मग विचार आला की समजा इव्हेंटमध्ये फूड्स किंवा काय इतर त्यांना मदत वगैरे करायची असेल तर ते ठेवलं पाहिजे. म्हणून आम्ही ते परवाच दिवशी ऍड केले. त्यामुळे वेळ होता म्हणून ऍड केलं. वेळ होता म्हणून अच्छा. म्हणजे असं आयडियामध्ये ते आणखीन जास्त चांगलं जाऊ शकतं की एखादा युजर मल्टिपल NGOजला मदत करू शकतो वगैरे असं. नाही ते फूड वेस्टेज वगैरे साठीचा जर तो प्लॅन असेल ना की लग्नामध्ये वगैरे जास्त करून खाणं वाया जातं बरेचदा, तर त्याऐवजी ते NGOच्या मदतीने जिथे कुठे आश्रम वगैरे आहे तिकडे जर पाठवलं गेलं तर तो पण पॉईंट चांगला जाऊ शकतो त्याच्यामध्ये. बाकी आयडिया होती पण ते युनिव्हर्सिटी प्रॅक्टिकल होता आज आमचं. मला सांगितलं का नाही असं तू. युनिव्हर्सिटी प्रॅक्टिकल होता आज आमचं. त्यामुळे आणखीन पण तयार करायचं. बरं बरं ठीक आहे. मग ॲप्लिकेशन खूप छान केलं आहे. बेस्ट ॲप्लिकेशन होतं. थँक्यू सर. आणि सर तुम्हा सगळ्यांना पण खरंच थँक्यू. कारण तुम्ही पण भरपूर काही शिकवलं. नाही तुम्ही शिकवलं नाही तर तुम्ही घडवलं आम्हाला सगळ्यांना. तुम्ही नसतं आमच्या कोणी सगळं क्रेडिट पण राहुल सरांना जातं कारण आमची टीम फॉर्म केली. माझं नाव सृष्टी राऊत आहे. आमच्या ग्रुपचं नाव व्हाईट ट्रू कोडस आहे आणि आमच्या ॲपचं नाव इव्हेंटस आहे. इव्हेंटस एक असा ॲप आहे ज्याला इको फ्रेंडली वेमध्ये आपण इव्हेंट मॅनेज करू शकतो, प्लस आपले रिसोर्सेस दुसऱ्या होस्टसोबत शेअर करू शकतो. माझा एक्सपिरियन्स को2वेबसोबत इनक्रेडिबल होता. त्यांच्यामुळे आम्हाला सुपर एक्स प्लॅटफॉर्म भेटला जिथे आमची आयडिया प्रेझेंट करू शकलो. आणि शशी सरने नुसतं शिकवलं नाही तर आम्हाला सगळ्यांना घडवलं आहे. थँक्यू को2वेब. थँक्यू शशी सर. माझं नाव शिवतेज गाडगे आणि मी आधी जावाच्या बॅचला पण होतो आणि फ्लटरच्या बॅचला पण होतो. सुपर एक्स हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण आपली आयडिया प्रेझेंट करतो आणि फ्रॉम कोअर ते ॲप डिप्लॉय करेपर्यंत ॲप डिप्लॉय करायला रेडी असेपर्यंत ते पूर्ण ॲप्लिकेशन एंड टू एंड बनतं. आणि हे ॲप्लिकेशन बनवायला आम्हाला खरंच को2वेबची खूप मदत झाली. को2वेबचं ब्रीद वाक्य यू मस्ट नो द कोड टिल द कोर. आणि खरंच ते पाळतात कारण इतक्या कोर कन्सेप्ट इतक्या चांगल्या प्रकारे शिकवतात ना बासच. कारण शशी सरांनी आम्हाला खूप अवघड अशा कन्सेप्ट SQF लाईट त्यानंतर API बाइंडिंग अशा इझी करून शिकवल्या ना, ज्या आम्ही आत्ता यूज केल्या आणि आमचं ॲप्लिकेशन खूप भारी झालं. खरंच थँक्यू शशी सर, थँक्यू अक्षय सर आणि थँक्यू को2वेब अँड इन्क्युबेटर्स टीम. नमस्कार, माझं नाव अब्दुल रहमान. माझा को2वेब जर्नीबद्दल काही सांगतो. तर मी सरांकडे गेले 2 बॅचेसपासून आहे, जावा, फ्लटर, मग आता AIMLला पण आहे. तर सरांची टीचिंग स्टाईल खरंच खूप चांगली आहे. थँक्यू शशी सर. हॅलो, मी श्रावणी मर्दाने. मी सरांकडे 2 बॅच आहे. जावा ऑनलाईनला होते मी, नंतर फ्लटर ऑफलाईन केलं. खरंच फार सर छान शिकवतात आणि माझा एक्सपिरियन्स फार छान आहे. तसंच सुपर एक्सने आम्हाला बरंच प्रॅक्टिकल नॉलेज गेन करायला मदत केली. ते आमच्या फ्युचरसाठी हेल्पफुल राहील. सो थँक्यू.